रात्रीची भांडी तशीच राहिली होती धुवायची. मग म्हटलं पहिल्यांदा भांडी धुवून घेऊ आणि मग आपलं आवरायला घेऊ. भांडी वगैरे धुवून घेतली आणि आवरलं. मग काल एक ट्रॅक पॅन्ट घेतली होती, म्हटलं शॉर्ट्सवरती व्हिडिओ जरा व्यवस्थित वाटत नाही, पण ती नेमकी ट्रॅक पॅन्टच येईना मला. मग ती येईना म्हणून मग म्हटलं बदलायला घेऊन जाऊ. मग टाकली बॅगेत आणि निघालो बॅग घेऊन. चला मग म्हटलं जाता जाता आप्पा पण भेटणार होता. आप्पा भेटला. आप्पा म्हणला भूक लय लागली. मग म्हटलं काय खायचं. आप्पा म्हणला डोसा खायचा, त्यातल्या त्यात कोणता तरी शेजवान डोसा. आपल्याला बाहेरचं खायचं नाही. त्याने हाणला ना. आलो घरी मस्तपैकी. मग परत आपला व्हेज पुलाव बनवायचं ठरवलं. काकडी होती, गाजर होतं, त्याच्यानंतर आज पनीर पण ॲड केलं होतं मी. मस्तपैकी सोयाबीन, फरशीच्या शेंगा, मस्तपैकी भात शिजू घातला आणि त्यात मसुराची डाळ पण घातली होती, त्यामुळे अजूनच त्याला टेस्ट आली होती. तसं मुलं पण काय साधे नसतात, खूप मस्त आचारी असतात. हे तुम्ही माझ्यावरून पाहू शकता. सर्व गुणसंपन्न राहता येतं मुलांना पण. आवरले आता सगळं. आता गावाला निघायचं आहे. आता सुट्टी लागली, पेपर झाले सगळे पूर्ण. काल शेवटचा पेपर होता, तर झालं आहे सगळं. बॅग वगैरे भरून घेतली आहे. आता जेवण वगैरे केलं. भातच केला होता, मसाले भात केला होता. निघायचे. भांडी राहिलेत मसाले घासायची, मसाले भाताची तेवढी घासून घेतो आणि मग निघतो. चला निघालोय मग. आता जवळजवळ चाकणच्या आसपास आलो आहे. डायरेक्ट इकडं मध्ये समोरून निघाल्यावरती कॉलेजला गेलतो, भेटलो सगळ्यांना. तर आता हा आहे आमचा खेडचा घाट. ह्या ह्याच्यामध्ये वातावरण इतकं भारी वाटतं ना. थंडी, मस्त दगड तापलेला असतो. लई पण थंडी नाही, लई पण असं ऊन नाही, वेगळंच वातावरण असतं. त्यात सूर्य ज्याप्रमाणे आपण दमून घरी जातो त्याप्रमाणे त्याच्या घरी गेला होता. नंतर आलो ओझरला, ओझरचं दर्शन घेतलं. मग आलो आहे आपल्या घरी. घराकडं आलो तर पाहिलं तर आजी बाहेरच उभी होती. मग लगेच व्हिडिओ बंद केला. मग नंतर आवरलं, जेवण वगैरे केलं घरच्यांसोबत. मग म्हटलं चला रुपेश भाऊंकडं. मस्तपैकी शाल बिल टाकून, थंडी जास्त होती त्यामुळे निघालो. मग आवरून गेलो रुपेश भाऊंकडं. तिथं काकूला पण भेटलो. आलो मग रुपेश भाऊला घेतलं. रुपेश भाऊ म्हणला आपल्याला पिक्चर बघायला जायचं तर चला. मग आवरलं, काढली गाडी, निघालो स्विफ्ट घेऊन. रुपेश भाऊ संगतीला मग निघालो. रुपेश भाऊला म्हणलं माझा पण थोडा घ्या ना व्हिडिओ. मग तिकडनं रुपेश भाऊनी काढला आमचा. काय व्यवस्थितच नाही काढला रुपेश भाऊनी. हां आता दिसतोय मी. आलो महाराजांच्या भूमीमध्ये, महाराजांचं दर्शन घेतलं, मुजरा केला राजांना आणि निघालो मग पिक्चरकडं. थिएटर आमच्या इथं एकच थिएटर आहे पूर्ण जुन्नर तालुक्यात. मला तर वाटतं एकच आहे काय. आलो थिएटर पुढं, शेवंता थिएटर म्हणून नाव आहे आमच्या थिएटरचं. त्यातून मग होत्या जागा, तो चालू झाला. पिक्चरचं नाव मला आठवत नाही रे. धुरंधर नाव आहे पिक्चरचं. आत्ता लेटेस्ट आलेलं आहे, चांगला आहे. पण उलटी होईना असे काही सीन तितकं बेकार मारले. नंतर इंटरव्हल झाला. इंटरव्हलमध्ये सगळेजण खाली चालले होते, आम्ही पण चाललो होतो. त्यात पिक्चरमध्ये मला झोप आली होती. रुपेश भाऊ म्हणला भाऊ काय करायचं. म्हणलं चला घरी. परत एकदा निघालो. महाराजांना मानवंदना केली, प्रदक्षिणा पण घातली आणि आपल्या घराकडं आलो तर भयंकर थंडी होती. गाडीमध्ये आम्हाला हॉट AC कसा लावायचा तेच कळत नव्हतं दोघांना. पण AC चालू केला का थंडच वारं यायचं. आलो मग घरी. रुपेश इथंच गाडी लावली. म्हणलं इथंच झोपू आता. घरी गेल्यावरती आईला त्यांना उठवायला मग परत रात्र होईल. रुपेशकडेच झोपलो. असे आमचे रुपेश दादांचे सर्व जे गुरं आहेत सगळी बसली होती. आणि ही 2 खोंड आहेत त्यांची. थांबा दाखवतो बरं का. ही 2 खोंड आहेत मस्त. आता भाऊने आमची गाडीला चालू केली, चालतात मस्त भारी. थंडी जास्त होती त्यामुळे रुपेश भाऊने लगेच शेकोटी पेटवली रात्रीच्या 2 वाजता. मला म्हणलं का आथरून केलं, घे झोपून तू. मी पण झोपवतो. आथरून बिथरून केलं आणि दोघांनी पण घेतलं झोपून.